झाली का तयारी सगळ्यांची? अरुण काय सांगाल भैया, आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, काय नेमकी प्रश्न आहे, काय मागणी केली? आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शंकरजी देशमुख साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आणि बीडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी मिळून भेट घेतली. शहरातले काही महत्त्वाचे विषय होते ज्याची चर्चा त्यांच्याशी करण्यासाठी आम्ही इथं आलो. आणि सर्वात मुख्य मुद्दा म्हणजे आपला जो नगर रोड नॅशनल हायवे जातोय तो बालेपीर भागातून पुढे गेल्यावर एक साईडनी पूर्ण रस्ता बंद आहे. वर्ष उलटून गेलं तरी सुद्धा तिथं खड्डा, ॲक्सिडेंट होणं आणि व्यापार बंद पडणं, ॲक्सिडेंट्सचं प्रमाण वाढणं हे सगळं चालू होतं. आणि तिथलं अतिक्रमण काढून लवकरात लवकर तो रस्त्याचं काम पूर्ण करावं असं आम्ही त्यांना एक निवेदन आत्ता दिलं आहे. त्यासोबतच शहरातले इतर काही मुद्दे होते, जसे कॅनॉल रोड जिथं नेहमी लग्न कार्य असतात तिथले काही अतिक्रमण आणि खड्डे बुजवण्याचं काम असेल, किंवा जे बार्शी नाक्याकडचा जो विषय आहे, रस्त्याचं काम जे प्रदीर्घ काळ संथ गतीने चालू आहे त्याला स्पीडअप करणे, आणि त्यासोबतच शहरातील काही पाणी पुरवठ्याच्या समस्या होत्या त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करून संबंधित विभाग, नगरपालिका आणि नॅशनल हायवे NHAIच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि लवकरात लवकर यात सकारात्मकरित्या मार्ग निघेल असं त्यांनी सांगितलंय. आम्ही सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवतोय, ते काम करतील आणि साधारण 15 दिवसात हा रस्ता सुरू होईल असं ते आम्हाला सांगितलं. त्यांनी नाही झाला तर आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू असं आम्ही त्यांना सांगितलं. या शहरात वेगवेगळे प्रश्न आहेत, परंतु स्वर्गीय अजित पवार यांनी जे विकास कामं सुरू केली त्याच श्रेय घेण्यात सत्ताधारी धन्यवाद मानतायत, परंतु दुसरे जे प्रश्न आहेत जनतेचे त्यावर मात्र काही बोलताना दिसत नाही. काय नेमका हा सगळा प्रकार? हे शहरात आपण पाहिलं, पालकमंत्री स्वर्गीय दादा होते, त्यांच्यावर विश्वास ठेवून शहरातल्या जनतेने जो कौल दिला आणि त्याला पाठबळ आणि सपोर्ट सुद्धा दुसरा जो राष्ट्रवादी पवार साहेबांचं गट आहे यांनी सुद्धा दिला. पण सत्तेत आल्यानंतर आपल्याला शहरातील कोणतेच प्रश्न सुटलेले दिसत नाहीत, उलट सगळ्या अडचणी वाढल्यात, खड्डे झालेले आहेत. काल परवा व्हिडिओ आला, कुत्रे चावतायत, कुत्रे वाढलेले आहेत, श्रेय घेणारे वाढलेले आहेत, आणि पाणी पुरवठा 25 दिवस पाणी नाही आज, अशी परिस्थिती बीड शहरात कधी नव्हे ती झालेली आहे. त्यामुळे एकीकडे हे प्रश्न असताना दुसरीकडे गेवराईचे आमदार असतील, बीडचे आमदार असतील, ते आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतायत का? कारण की एक विकास प्रकल्पाच्या नावाखाली ते राजकीय त्यांच्या कुरघोडी सुरू आहेत, मात्र जे विकास काम आहेत, जे समस्या आहेत त्या सुटलेल्या नाहीत. आता बीड शहरात आपण पाहिलं तर अनेक लोक येऊन अतिक्रमण करतात, ते फिजिकल असतील किंवा राजकीय अतिक्रमण असतील, आणि यातून हा श्रेयवाद हा घेतला जातोय. पण हे दोघं मिळून सत्तेत तिथं आहेत, एकमेकाला सपोर्ट त्यांनी केलेला आहे. त्यावेळेस दोन्ही पक्ष एक होण्याच्या चर्चा चालू होत्या आणि त्यातून या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळे दोघांनी मिळून अपयशाचं श्रेय घेणं हे योग्य राहील असं मला वाटतं. नगरसेवकांना स्फुट्या वाटल्या, तुम्ही त्याची माहिती घेतली? हो, माझ्या कानावर असं आलं की काही टेंडर्समधून इथं गाड्या वाटप करण्यात आलेलं आहे. याचं माहिती आपल्यापर्यंत सुद्धा आलेली आहे. तर प्रसार माध्यमांनी सुद्धा त्याच्यात खोलात जावं असं मला वाटतं. जनतेचे हाल होत आहेत, खड्डे आहेत, तापतं ऊन आहे, पाणी पुरवठा होत नाही, शहरात मोकाट कुत्रे वाढलेत, आणि अशा वेळेस हे नगरसेवक सत्ताधारी स्कुट्यावर फिरत असतील तर हे कुठून आणल्या, काय झालं याची चौकशी होणं गरजेचं. एकीकडे पंतप्रधान म्हणतात गाडी वापरून नगरपालिका स्थिती अगदी बरोबर आहे. NDAचा घटक म्हणून याच्याकडं पक्षश्रेष्ठींनी लक्ष देण्याची गरज आहे. भैया, राज्यात महायुतीचं सरकार आहे, बीडमध्ये देखील तुम्ही आधी सत्ताधारी पक्षामध्ये आहात, परंतु अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर जिल्ह्यांची विकास कामं सुरू होते किंवा जे काही प्रश्न होते जिल्ह्याचे, ती विकास प्रक्रिया कुठेतरी खंडित झाली आणि शिथिल झाली, प्रशासनावरचा वचक देखील कमी झाला असं वाटतं? हो, नक्कीच. आता दादांचा कामाचा आवाका हा काही इतर कुणाला तेवढ्या लेवलला काम करता येईल याची अपेक्षा ठेवणं सुद्धा मला वाटतं चुकीचं असेल. पण येणाऱ्या काळात चांगल्या कामासाठी नक्कीच आम्ही एक घटक पक्ष सत्ताधारी NDAचा असल्यामुळे नक्कीच आम्ही चांगल्या कामाला सपोर्ट करू. पण नुसतंच श्रेय घ्यायचं काम काहीच करायचं नाही तर तिथं टीका करण्यासाठी सुद्धा आम्ही पुढे राहू. तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास पुढचं पाऊल काय असेल? आमच्या मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा, विश्वास आम्हाला आहे. पुढचं पाऊल जर त्या मान्य झाल्या नाही तर चर्चा करून जन आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू.